तर नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन रोस्टिंग व्हिडिओ मध्ये। आणि आज आपण कोणावर रोस्ट करणार आहोत हे तुम्हाला माहितच असेल, तुम्ही थंबनेल बघितलाच असेल। आणि तुमच्या माहिती करता सांगतो की जर घनश्याम दराडे यांनी हा व्हिडिओ बघून जर व्हिडिओ मध्ये कमेंट केली तर शक्यतो हा व्हिडिओ डिलीट होऊ शकतो, अन्यथा गाजरे किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए कि हम लोग कहाँ जा रहे हैं, वरना गुंडे पीछे पड़ जाते हैं। किसी को पता नहीं चलेगा, मैंने सबको बोल दिया कोल्हापुर नहीं जा रहे बस। एक काम करो, तुम लोग जाओ, मैं आता हूँ। ये काय किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए, इकडे कुठे किसी को मालूम। अरे घनश्याम, येड्या घनश्याम, गाजऱ्या घनश्याम, ते तू बॅकग्राऊंड म्युझिक काय लावलंय ते बघ, तू ऍक्टिंग काय करतोय ते बघ, थोडं मॅच झालं पाहिजे ना रे। आणि परत तू मग बोलतोस मला लोक नुसतं ट्रोलिंगच करताय आणि तू जातो मग पोलीस स्टेशन मध्ये श्रीगोंद्याच्या असं एवढं मोठं लव्ह लेटर घेऊन की मी 10 दिवसात आत्महत्या करेल। तर मी आता श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे जर 10 दिवसात जर रिझल्ट नाही लागला, त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर नुकसान भरपाई नाही दिली तर मी 10 दिवसात येत्या 10 दिवसात मी आत्महत्या करणार आहे। कारण मी माझ्या याला कंटाळलेलो आहे, म्हणजे काय म्हणू शकतो आपण। आता माझ्या कमेंट करणे आणि माझ्या बोलणे तर मला आता राहिलेलं नाही, कारण माझे घरचे सुद्धा माझी कमेंट वाचतायत ना, अरे बाबा तू एवढा काय गुन्हेगार आहे का, तुला का बोलतायत लोक, काही बोलताय, आमच्या बहिणींना बोलतायत। त्यामुळे जर या लोकांचा सोक्ष मोक्ष नाही लागला तर पोलीस स्टेशनला मी आजच सांगतोय 10 दिवसात आत्महत्या धन करेन म्हणजे करेन। आणि 10 दिवसापेक्षा जास्त झाले, लोक तुझी मरायची वाट बघतात। हा पाक कमेंट तुम्ही 2-4 काय करणार आहेस वांग्या? शंकरपाळ्या एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू पण देणार नाही। यही नहीं, अभी और सुनिए। समझने वाले को इशारा कॉपी है, समझने वाले को इशारा कॉपी। हाँ उंची केवढी नुन्नी एवढी। आता मला एक सांगा मित्रांनो, हे एवढं मोठं झालंय दलिंदर, अजून पण बालिश चाळे करतोय आणि ह्याला एका न्यूज अँकरनी वय विचारलंय तर हा मोठ्या मोठ्या गप्पा हाणतो। बघा एकदा तुमचं वय काय मला फक्त जाणून घ्यायचंय। आता तुम्हाला खरा अर्थ सांगतो, माझं आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचं वय अख्ख्या महाराष्ट्राला कधीच कळलेलं नाही। आता ह्यो काय म्हणतोय की माझं आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वयाचा अंदाज अख्खा महाराष्ट्र लावू शकत नाही। अरे घनश्याम, अरे गाजऱ्या, अरे उकळलेल्या बटाट्या, अरे छोट्या, काय बोलू याला। अरे गुगल माझ्या आजीने नाही बनवले किंवा तुझ्या आजीने नाही बनवले, गुगलवर सगळं भेटतंय तुझं। तू काय काय कुठं कुठं कसं कसं काय काय केलंस बाळा, बघे तुझ्याबद्दल हेच आहे का? हा कधी जन्मलास तू? 2002चा जन्म आहे तुझा, तुझं वय 23 आहे आता 2025 मध्ये बैला। आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचं पण बघ, हा 1940 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। येड्या झंडूबामच्या बाटली गप। तर मित्रांनो, तुमच्या सगळ्या आवडत्या घनश्याम दराडे ना यांनी ना आक्या बनसोडे सुद्धा एक व्हिडिओ बनवलाय, तो पण एकदा बघून घ्या। मला आज लाज वाटते की आपल्याच मराठी माणसाला आपली प्रगती देखवत नाही। माझा त्या व्यक्तीशी काही संबंध नाही, मला ती माहीत पण नाही, पण पुण्यातून 2-3 लोकांचे मला बरेच फोन आले की दादा अशी अशी घटना घडली। आणि त्यानंतर मी सर्च केलं, मी बघितलं मित्रांनो, आक्या बनसोडे नावाचा व्यक्ती तो त्याच्या जिद्दीने त्याच्या मेहनतीने खूप मोठा झालाय, त्याच्या आई वडिलांना सांभाळतोय, आईचं स्वप्न साकार करतोय। अरे घनश्याम, अरे झंडूबामची बाटली, अरे व्हॅसलिनची डबी, अरे किंड आणि तोंडाच्या, अरे ज्या 2-3 लोकांनी तुला फोन केले ना पुण्यातून त्यांना विचारायचं त्याचे वडील काय करताय। म्हणजे आक्या बनसोडे सांगतोय सगळ्या जगाला की माझे वडील नाही, माझे वडील नाही, माझे वडील नाही, आणि तू म्हणतोय की तो त्याच्या आई वडिलांना सांभाळतोय। अरे तुझ्या डोक्यातलं ते गाजर काढ बाईला। आता नेमकं गाजऱ्या घनश्यामला कळनाच की मला नेमकं करायचं काय। ती नाचती तिच्या माग माग नाचायचं तर मग माझं वेगळंच नाचायचं, बळ तिच्या पाठीवर थापा मारायचंय। अरे कसा रे तू?
गाजऱ्या. आता मुद्दे येतो, शिट्टी वाजली रे शो मध्ये, आमची का शिट्टी वाजते? एक तर मी सगळ्यात लाडका आहे. तुम्ही आता माझी कंडिशन ऐकलीच असेल. मी एकुलते एक आहे. कधी किचनमध्ये जाण्याचाच प्रसंग नाही, कधी पाण्याचं तांब भरून कधी बॉटल मी हातात घेतली नाही, आणि तिला डायरेक्ट स्वयंपाक करावा लागतोय. हा विषय म्हणजे काल कधी तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघा, अर्धा तास मी गॅस पेटवत होतो, अर्धा तास, तरी शेवटपर्यंत पेटला नाही. घनश्याम, आता तू जेवढं सांगतोय ना त्याच्यावरून आम्हाला वाटतं तुला स्वयंपाकातलं स सुद्धा येत नाही. हा, पण लक्षात ठेव, खोट्ट बोलायचं नाही. हा, मग पोह्याची रेसिपी कोण सांगते रे? मग पोहे कसे बनवायचे कोण सांगते हे बघ बरं एकदा. आधी कढई घ्यायची, तेल टाकायचं, मग हळद टाकायची, मग जिरी टाकायची, मग शेंगदाणे टाकायचे, मग कढीपत्ता टाकायचे, आणि ते परतून घ्यायचं. मग कांदा टाकायचा. हे सगळे एकदा परतून घ्यायचं, मिश्रण करायचं, आणि वरून पोहे टाकायचे, आणि एकदम व्यवस्थित खमखमीत करायचं, आणि पोहेला असा गिलो करायला मस्त बाहेर एक नंबर कडक. तर मित्रांनो असो, पण मला एक गोष्ट सांगा, आता घनश्याम दराडे तो भले दिसायला एवढाच आहे, पण वय त्याचं जास्त आहे, म्हणजे त्याला लग्न करावंच लागन, हाय का नाही तर काय लोक त्याला नाव ठेवतील की बाबा तू लग्न नाही केलं म्हणजे तू कोण आहे, रणवा आहेस का, असं लोक बोलतील ना, मी नाही बोलत आहे. तर एक मित्रांनो एक विषय की त्याला विचारलं की बाबा तुझं लग्न करायचं, मग कसं नियोजन? मग आता तो लग्नावर त्याची काय प्रतिक्रिया स्वतःची ते पण एकदा बघा. 21 वर्षात मित्रांची लग्न झाली, तुमचं कधी किंवा लग्नाला घेऊन काय विचार आहे? नाही, आम्हाला तर काही विचार नाही, कारण आमचा बराच विचार आहे, पण पुढच्या पार्टीचा विचार काही नाही, कारण हे जरा उन्हाळ्यात दिसते म्हणते, त्यामुळे आमचं काही विचार नाही 21 वगैरे. घनश्याम दराडे, माझं तर म्हणणं एवढंच आहे, झेंडूबामची बाटली तू लग्नच करू नको, कारण की तुझ्या एवढी तुला शोधावी लागेल. नशीब तुझं भेटली तर चांगलीच गोष्ट आहे, जर नाही भेटली तर उंच मुलीने तुझ्यासोबत लग्न केलं तर मग ती तुला काही दिवसानंतर ती काड्यावर घेऊन फिरन तुला. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की तुझं वांदे व्हायचे ना बाबा रात्री. समजदार को इशारा कॉफी. म्हणजे तुमचा प्रत्येक सोशल मीडियावरचा फोटो हा ट्रोल होण्यासाठीच टाकला जातो की काय असं वाटतं? बरोबर. घनश्याम, त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत इतकं खंबीर उभं राहणं कसं जमतं? मी तर प्रथमतः ट्रोलिंग करणाऱ्यांच्या मनापासून आभार मानतो. म्हणजे आता मित्रांनो विषय असा आहे की जे घनश्याम दराडे ट्रोलिंग करताय ना, घनश्याम दराडे त्यांच्या मनापासून आभारी आहे, कारण की घनश्याम दराडे आमच्यामुळे मार्केटमध्ये टिकलेला आहे असं घनश्याम दराडेचं म्हणणं आहे. पण घनश्याम दराडे तू ना लई खोट्ट बोलायचं नाही. हा, इकडे सांगतो की बाबा ट्रोलिंग वाल्यांमुळे मी मोठा होतोय, त्यांच्यामुळेच मी महाराष्ट्रामध्ये आहे असं तसं, आणि दुसरीकडे ते श्रीगोंदाला काय गेल तर तोंड घेऊन असं लव्ह लेटर घेऊन भलं मोठं की कायम ट्रोलिंग करणं. माझा बर्थडे असेल काही असेल, मी जे काम करतो त्या कामावरती यांनी काय वाईट कमेंट करणं, ह्या कमेंटला त्यांना मी कंटाळलोय माझ्यावरती बोलणं. बरं, मला तर बोला, तुम्ही माझ्याशी नडायचे विचारांनी नडा, पण माझ्या शरीरावरती तुम्ही बोलताय, आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन सुद्धा तुम्ही बोलताय, म्हणजे जन्माला येऊन काही चूक केली का असं वाटतंय. तर मी आता श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे, आणि इथं सांगितलेलं आहे जर 10 दिवसात जर रिझल्ट नाही लागला, त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं, आणि माझी जर योग्य नुकसान भरपाई नाही दिली, तर मी 10 दिवसात येत्या 10 दिवसात मी आत्महत्या करणार आहे. अरे घनश्याम दराडे, तुझ्या मेंदू मध्ये ना ती लाल माती भरली काय का त्या भुईमुगाच्या शेंगा भरल्या तडवगात? हा, येड्या बुद्धीच्या. हा, झेंडूबामची वाटली, हा, किंडोया तोंडाच्या, व्हॅसलिनची डबी, इनहेलर साल्या, हट. ये जिंदगी अपनी है लाला, किसी के खौफ से नहीं, अपने शौक से जीते. आता मित्रांनो आई शपथ सांगतो, माझ्या बाजूने नका बोलू तुम्ही. आता ह्या घनश्याम दराड्यांनी, ह्या झेंडूबामच्या बाटलीने, ह्या व्हॅसलिनच्या डबीने आणि ह्या किंडोजावने तोंडाच्यांनी जर असे चाळे केले तर मला तुम्ही सांगा याच्यावर ट्रोल होणार का नाही होणार? हा, ह्यो एकीकडे बोलतोय की मी ट्रोलवाल्यांचे आभार मानतोय, दुसरीकडे त्या श्रीगोंद्याच्या पोलीस स्टेशन मध्ये जातोय लव्ह लेटर घेऊन. म्हणजे आता काय सांगायचं काय याला, मला एक गोष्ट सांगा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्यो जो आहे ना घनश्याम दराडे, ह्यो घनश्याम दराडे ज्या वेळेस मराठी बिग बॉस मध्ये नव्हता गेला त्यावेळेस ना हा थोडा म्हणजे काय म्हणतो आपण
होता भाऊ, लोकांसाठी कार्य करणारा व्यक्ती होता ह्यो. पण जेव्हापासून ह्यो ना त्याला बिग बॉस मधून जाऊन आलाय ना मित्रांनो, आई शपथ सांगतो नुसतं नादच लागलाय हो. हा लय नाद लागणार. समजदार समझने वाले को इशारा इशारा कॉपी. हाँ हा तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथवरच थांबूया. आणि घनश्याम दराडे, मी पहिलं सांगतो, जर घनश्याम दराडेने हा व्हिडिओ बघून जर या व्हिडिओला कमेंट केली, भले मला 2-4 शिव्या दे, पण मग जर कमेंट केली तर शक्यतो हा व्हिडिओ डिलीट होऊ शकतो. नाहीतर माहिती ना, अन्यथा हा गाजऱ्या, किंडर जॉय तोंडाच्या, झेंडोबामच्या बाटलीवाणी तोंडाच्या, उकडलेल्या बटाट्या, व्यासलीनच्या डब्यावानी तोंडाच्या, घनश्याम दराड्या हट.